त्यासोबतच कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर आता मोठा पेच निर्माण झालाय। गॅस पुरवठा बंद झाल्याने अनेकांनी पर्यायी मार्ग स्वीकारत इलेक्ट्रॉनिक शेगड्या आणि लाकडाच्या भट्ट्यांवर स्वयंपाक करून व्यवसाय सुरू ठेवलाय। यवतमाळ जिल्ह्यात अनेक हॉटेल्समध्ये असे चित्र दिसतंय। तर गॅस उपलब्ध होईपर्यंत या पर्यायी व्यवस्थेवरच व्यवसाय चालवावा लागत असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली आहे। अख्ख्या देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या युद्धाचा फटका संपूर्ण जगासह आपल्या राज्यासह यवतमाळ जिल्ह्याला बसलेला आहे। यामध्ये विशेष करून व्यावसायिक गॅस पुरवठा जे आहे तो प्रशासनाने बंद केलेला आहे। त्यामुळे व्यावसायिकांपुढे मोठा संकट आणि पेच निर्माण झालेला आहे। बरेचसे ठिकाणी लाकडाच्या चुली पेटलेल्या आहेत, तर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक शेगड्या आणून त्यावर व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण अधिक बातचीत करणार आहोत। मित्रा, कधीपासून हे इलेक्ट्रॉनिक शेगडीवर तुम्ही व्यवसाय करताय? हे 4-5 दिवस झाले सर। एक दिवस आमची हॉटेल पण बंद होती। हे आता 4-5 दिवस झाले ते शेगड्या आलेत आमचे 2-4, तर आता याच्यावर व्यवस्था चालू आहे सर। आणि या शेगडीवर काय काय करता येते? किती भांडे चालते नेमकं? या शेगडीवर सर 5 किलोपर्यंत काही अनाज पकू शकता तुम्ही। चपाती पण बनते, भाजी पण बनते, ग्रेव्ही पण होते 5 किलोपर्यंत। त्याचे वेगळे कुकर पण भेटतात, नसले तर आपलं कुकर चालवा लागलो आम्ही आता। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।